मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी मराठीची अवहेलना अद्यापही सुरूच आहे। मुंबईजवळच्या मुंब्रा भागामध्ये विशाल गवळी नावाच्या तरुणानं एका फेरीवाल्याला मराठीत बोलायचा आग्रह केला। मात्र तिथे जमलेल्या जमावानं मराठीचा आग्रह धरणाऱ्या विशाललाच घेराव घातला आणि शिवीगाळ करत माफी मागायला लावली। तसंच त्याच्यावरच गुन्हा देखील दाखल केला। या प्रकारानंतर या घटनेनं आक्रमक स्वरूप घेतलंय। तसंच विशाल गवळीनं आज मनसे नेते अविनाश जाधव यांची ठाण्यामध्ये भेट घेतली आहे। तर मुंब्र्याच्या या घटनेवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। महाराष्ट्रामध्ये आपण वावरत असताना महाराष्ट्रामध्ये आपण आपल्या नोकरी धंद्याच्या निमित्ताने जरी आलेलो असताना आपण याची जाणीव ठेवली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये मराठी ह्यालाच प्राधान्य दिलं पाहिजे। किंबहुना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा हा प्राप्त करून दिलेला आहे आणि म्हणून मला वाटतं मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये याला प्राधान्य दिलंच पाहिजे। याबद्दल कुठल्याही बाबतीमध्ये हलगर्जीपणा सहन केला जाणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।